सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हिंदी विभाग आणि निरंतर शिक्षक विभाग आणि वरिये गावातील ग्रामपंचायत वरिये आणि सर्व महिलांची बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज 8 मार्चच्या औचित्याने हा जो एक छोटेखानी पण खूप अर्थपूर्ण असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षा, हिंदी विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉक्टर मेनकुदे मॅडम, ज्यांनी या सर्व कार्यक्रमाचं समन्वयन केलं ते आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर संदीप किर्दत सर, आदरणीय सारिक तांबोळी सर, शिंदे सर आणि आमचे सोमनाथ कोळी सर, बाबर मॅडम. आणि या कार्यक्रमाला मला या कार्यक्रमाचं मघापासून मी बघतोय तर किर्दत सर वैशिष्ट्य असं दिसतंय की शिशु अवस्थेपासून ते आमच्या ज्येष्ठ आजींपर्यंत सर्व वयोगटाचे लोक इथं उपस्थित आहेत. म्हणजे अगदी अंगणवाडीला शिकवणाऱ्या शिक्षिकांपासून मोठ्या शिक्षकांपासून ते एका विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या विभागाचे विभाग प्रमुख आणि प्रोफेसर इथपर्यंत सगळ्या महिलांचं कर्तृत्व या छोट्या सभागृहात सामावलेलं आहे. म्हणजे 4 पिढ्या आज इथं आल्या. आणि संयोजकांनी एवढा छान विषय ठेवलाय की दरवेळी होतं असं की महिला दिन म्हटलं की महिला एकत्र येतात, त्यांचं स्वागत वगैरे होतं आणि इतिहासापासून आतापर्यंत किती कीर्तिमान महिला होऊन गेल्या याचं आपण एक सिंहावलोकन करतो. ते करणं गरजेचं सुद्धा आहे. पण ते करत असताना आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या भौतिक जगामध्ये अधिक सुखी, अधिक संपन्न कसं जगायचं याच्याविषयीचं जे चिंतन होणं अपेक्षित असतं ते मात्र बाजूला पडत जातं. आणि ते चिंतन करण्याचा हा सगळा घाट खरंच हिंदी विभागाने घातला. ही लोक खूप दूरचं बघणारी आहेत की महिला दिन आहे तर नुसतं कार्यक्रम साजरा न करता आर्थिक साक्षरतेवर आपण बोलूया. पण मित्रांनो, हे सगळं बोलताना एक गोष्ट फार बाजूला राहते की या जगामध्ये अगदी कुटुंबापासून ते देशापर्यंत जी सगळी आर्थिक घडामोड उलथापालथ चाललेली असते तिची सगळ्यात जास्त उचित योजक कोण असेल तर ती योजक असते स्त्री. आणि बऱ्याचदा त्या स्त्रीलाच हे माहिती नसतं की हे जग ज्या पद्धतीने चाललंय, त्या जगाचं व्यवस्थापन चाललंय, त्या जगातल्या उलाढाली चालल्यात, त्याच्यामध्ये माझा वाटा किती मोठा आहे हे त्या स्त्रीलाच माहिती नसतं. आणि जे एखादी व्यक्ती करते तिलाच माहित नसेल तर जग सुद्धा तिची का दखल घेईल. म्हणून स्त्रियांची मांडणी नेहमी होताना ती अबला आहे, ती सबला झाली पाहिजे, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालं पाहिजे, तिचं सबलीकरण झालं पाहिजे, अशाच पद्धतीची एक थाटणी मांडणी आजपर्यंत होत आली आहे. आणि जे वास्तव आहे ते बाजूला पडलं. तुमच्याविषयी आर्थिक साक्षरतेविषयी बोलताना ते वास्तव मी अगोदर मांडेन. ते वास्तव सांगताना मी काही तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं किर्दत सरांनी सुद्धा सांगितलं त्यांच्या परिचयात की आम्ही सगळी कॉलेजमधली मंडळी आहे. पहिल्यांदा एक डोक्यातून आपण काढून टाकूयात की इथं व्याख्यान भाषण वगैरे. मी तुमच्याशी पैशा पाण्याच्या गोष्टी सांगायला आलोय, तुम्हाला पैशा पाण्याच्या गप्पा मारायला आलोय. त्या गप्पा मारत असताना महिलांचं या पैशा पाण्याच्या बाबतीतलं कॉन्ट्रीब्युशन की जे तिच्या किचन पासून सुरू होतं ते अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतं. हे कसं होत गेलं, त्याचे इतिहास कसे घडले, त्याचे किस्से कसे घडले हे 4-5 उदाहरणांनी मी सांगेन आणि मग तुमच्या मनामध्ये मला जे पुढे तुम्हाला सांगायचंय त्याची एक पार्श्वभूमी तयार होईल. एक असाच तरुण होता. त्या तरुणाची तिथं त्याच्या गुणवत्तेला, बुद्धिमत्तेला कुठं वाव मिळेना म्हणून त्यांनी वैतागाने नोकरी सोडून दिली आणि आपल्या पत्नीसमोर आला आणि म्हटला की माझी नोकरी गेली. आणि त्यावर त्या पत्नीने प्रश्न केला की आता पुढं काय करायचं तू ठरवलंय. तर म्हटलं मी माझा स्वतःचा व्यवसाय उभा करणार आहे. बर, कसं करणार आहे? 3-4 मित्र आहोत, आम्ही एकत्रित जमणार आणि स्वतःचा कंपनी काढणार, स्वतःचा व्यवसाय करणार. या त्याच्या मनोदयाला पत्नीने सपोर्ट दिला. पण गंमत अशी झाली की त्यांना लागणारं भांडवलच जमा होत नव्हतं. जे होत होतं त्याच्यामध्ये काही हजार रुपये कमी होते. त्या विवंचनेत असल्यामुळे त्यांचं काही व्यवसायाचं कामच सुरू झालं नाही. मग हे सगळं कळाल्यानंतर त्याच्या पत्नीने आपल्या किचनमध्ये जाऊन एका डब्यातून 13-14 हजार रुपये काढले. अजून कुठून कुठून काढले आणि ते भाग भांडवल त्या आपल्या पतीच्या हातात दिलं. मग त्यांनी 10x10च्या रूम मध्ये आपला व्यवसाय सुरू केला. परत पैसे देऊन पण नाही, त्याच्या त्या व्यवसायामध्ये त्याला साथ द्यावी म्हणून स्वतःची नोकरी तिने सोडली आणि त्याच्या व्यवसायाला साथ दिली. आज
तो उद्योग समूह जगातला एक फार मोठा उद्योग समूह आहे. त्याचं नाव इन्फोसिस. त्या तरुणाचं नाव नारायण मूर्ती आणि जिनं ते किचन मधून डब्यातून पैसे दिले तिचं नाव सुधा मूर्ती. आज त्या खासदार आहेत लोकसभेत. पद्मश्री वगैरे अवॉर्ड पण त्यांना मिळाले. एका स्त्रीने केलेलं हे नियोजन आहे, वित्तीय नियोजन. म्हणजे स्त्रीची साक्षरता आणि बचत कुठं कुठं कामी येऊ शकतो. आज ज्या रयत शिक्षण संस्थेमधून आम्ही सगळे आलेलो आहोत, एकेकाळी तो सगळा डोलारा कोसळायला आलेला होता, कारण हाती एकही रुपया नव्हता. त्यावेळी कर्मवीर अण्णांच्या धर्मपत्नींनी आपले सौभाग्य मंगळसूत्र सराफ कट्ट्यावर दिलं आणि एकदा नाही, दोनदा नाही, 13 वेळा ते सराफ कट्ट्यावर गेलं. आणि आज तीच संस्था आशियातली सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून उभी आहे. एका स्त्रीचं कार्य काय असू शकतं. त्याच्याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज ते बंगळुरूला होते शिवरायांचं स्वराज्य मोठं व्हायच्या अगोदर. ते बंगळुरूला असताना जिजाबाईंना आणि शिवरायांना खर्चापोटी काही रक्कम पाठवायची. जिजाबाई त्या सचोटीने वापरायच्या, त्याची काही बचत करायचं. पुढे शिवरायांचं स्वराज्य उभं झालं. मग राजमाता म्हणून त्यांना काही खर्चापोटी दरमहा पैसे दिले जायचे, त्यातलेही ते वाचवायचे. आणि जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जिजाबाई मासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर जेव्हा त्यांची खाजगी मालमत्ता तपासली गेली, त्यावेळी 74 लाख होल त्यांनी जतन करून ठेवलेले अतिशय साधी राहणी असायची. आणि तो पैसा कारणी कुठं आला, तर तो पैसा तेव्हा कारणी आला जेव्हा संभाजी महाराजांचा वध झाला आणि मराठ्यांना औरंगजेबाचं आक्रमण रोखायचं होतं. 8 वर्ष मराठ्यांनी त्यांच्याबरोबर जो लढा दिला, त्या लढ्याच्या वेळी तो खजिना जिजाबाईंनी साठवून ठेवलेला तो स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरला गेला. एक असाच नावाड्याचा मुलगा होता, अल्पसंख्याक कुटुंबातला, खूप बुद्धिमान होता आणि त्याला एरोनॉटिक्स मध्ये काहीतरी शिकायचं होतं, पण फीस भरायला त्याच्याकडे पैसे नव्हते. आणि बहीण नुकतीच लग्न झालेली गावाकडून तिच्या सासरकडून माहेरी आलेली होती आणि तिला कळालं आपला भाऊ खूप बुद्धिमान आहे पण त्याला फी भरायला पैसे नाहीयेत. त्या बहिणीने आपले सौभाग्य अलंकार त्या भावाच्या हातावर दिले आणि ते मोडून त्याची फीस भरली. तो मुलगा इतकं शिकला की त्यानं तयार केलेली क्षेपणास्त्र, त्यानं तयार केलेली युद्ध सामग्री, याच्यामुळे आपल्या देशाकडे आज कुणीही वाकडी नजर करून बघू शकत नाही. त्याचं नाव अबुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम. मग एका बहिणीच्या दागिन्यांनी या देशाचा राष्ट्रपती घडू शकतो. एका स्त्रीच्या बचतीतून एक स्वराज्य उभं राहू शकतो, ते टिकू शकतं. एका स्त्रीने केलेल्या बचतीतून इन्फोसिस सारखी मोठी संस्था उभी राहू शकते. त्या स्त्रीकडं किती मोठं विजन असू शकतं. आणि तेच काम थोड्याफार फरकानं तुम्ही आम्ही इथं जेवढ्या माता भगिनी बसलेल्या तेवढ्या सगळ्या कुटुंबामध्ये करता. जेव्हा जेव्हा तुमच्या कुटुंबावरती संकट येतं आर्थिक, तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्याच गाठीशी पैसा शिल्लक असतो, इतर कोणाच्याही गाठीशी पैसा नसतो. आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जाता. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे की इथं जमलेल्या सगळ्या भगिनी माता या बचत गट नावाच्या संकल्पनेशी जोडलेल्या गेलेल्या आहेत. बांगलादेशामध्ये अतिशय दारुण अवस्था होती स्त्रियांची, मुलींची, मातांची. त्यावेळी मोहम्मद युनुस नावाच्या एका व्यक्तीने एक भन्नाट कल्पना शोधून काढली की त्या सगळ्या लोकांना एकत्र करायचं, त्यांना बचत करायला लावायची आणि त्यांना उद्योग व्यवसाय छोटे मोठे करण्याकरिता थोडं बहुत भांडवल द्यायचं. आणि ही चळवळ बांगलादेशामध्ये इतकी प्रचंड गाजली की बघता बघता त्या महिलांचं दारिद्र्य दूर झालं आणि युनोनी, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी सुद्धा ती कॉन्सेप्ट स्वीकारली, भारताने ती स्वीकारली. आणि त्या बांगलादेशी महिलांनी जो एक चांगला संदेश दिला की महिलांची परिस्थिती सुधारण्याकरता स्वतः पुढे आलं पाहिजे, कुणी येईल आणि आपली परिस्थिती सुधारेल अशी वाट न बघता त्या एका चांगल्या ऑर्गनायझेशनशी तुम्ही संबंधित आहात. पहिल्यांदा बचत तर तुम्ही करतायत, फक्त मला या सगळ्या उदाहरणांमधून सांगायचं होतं की जी बचत कराल ती बचत जेव्हा खर्च करण्याची वेळ येईल तेव्हा एक लक्षात घ्या की त्या बचतीतून जो खर्च होणार आहे तो किती गुणात्मक असेल, तो किती दीर्घकाळ आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला नफा देणार असेल. म्हणजे तुमची बचत तुम्ही अजिबात अशा गोष्टीला देऊ नका की नातीला मोबाईल घ्यायचा आहे, नातवंडाला मोबाईल घ्यायचा आहे, नातीला ट्रिपला जायचं आहे, इकडं जत्रेला जायचं आहे. तुमची केलेली
पै साठवलेली जी बचत आहे ती अशाच ठिकाणी खर्च करा, अशाच ठिकाणी द्या की जिचे लॉंग टर्म यूज असतील. म्हणजे मी ह्या सगळ्या महिलांची तुम्हाला उदाहरणं सांगितली. आज इतिहासात यांची नावं कोरलेली आहेत. तुम्ही जर तुमची बचत, कारण 2 प्रकारच्या पैशाच्या विनियोगाचे माध्यम असतात. एक असते नीड आणि दुसरी असते वॉन्ट. नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे आस, इच्छा, हव्यास. मग आपण इच्छेसाठी खर्च करायचा, हव्यासासाठी खर्च करायचा, मौज मजेसाठी खर्च करायचा की गरजेसाठी खर्च करायचा. गरज ही गोष्ट अशी असते की जी नाही भागवली तर जीवन दुःखी होतं. आणि चैन, मौज, इच्छा ही अशी असते की जिच्यावरती खर्च केला की तात्पुरता आनंद मिळतो, ती गरज भागली की आनंद निघून जातो, आनंद संपून जातो. त्यामुळे नेहमी व्यवहारामध्ये सुद्धा, मग पुरुष असो स्त्री असो, त्यांनी त्यांची बचत, थोडा बहुत बाजूला काढून ठेवलेला पैसा हा अशाच गोष्टीवरती गुंतवावा की ज्याच्यातून मिळणारा रिटर्न, ज्याच्यातून मिळणारा लाभ हा दीर्घकाळ असेल आणि तो न संपणार असेल, तो न पुसून टाकणार असेल. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही बचत केलेले पैसे द्यायचेच असतील तर मुलाच्या शिक्षणाला द्या, मुलीच्या शिक्षणाला द्या, नातवंडांच्या शिक्षणाला द्या. परंतु मायेपोटी ते पैसे नाहक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अजिबात खर्च करू नका. नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल, कारण तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा मारून कष्ट करून ते पैसे, ती बचत ठेवलेली असते. त्यामुळे ज्या महिलांनी आपली बचत सत्कारणी लावली त्यांनी इतिहास घडवला. कदाचित तुम्हीही बचत केलेली गोष्ट जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवली तर तुमचा सुद्धा इतिहास घडू शकतो. गरज आहे ती फक्त दृष्टिकोन बदलण्याची की मी माझ्याकडचे पैसे कुठं खर्च करू. पुढचा एक महत्वाचा भाग की आज तुम्ही प्रत्येक घरामध्ये एक 5-5, 6-6 लोकांना प्रभावित करताय की निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही जे घरात ठरवाल, सांगाल, त्या होण्याच्या शक्यता 60-70% जास्त असतात. त्यामुळे मी सुखी संपन्न जीवनाचे आणि सुखी कुटुंब व्यवस्थेचे काही निकष तुम्हाला सांगतो. ते तुम्ही पूर्ण केलेत तर आयुष्यात तुमचं कुटुंब आणि तुम्ही खूप सुखी राहाल. एक लक्षात घ्या की तुमच्या कुटुंबातल्या मुलांना, तुमच्या पतिराजांना, तुमच्या नातवंडांना एक गोष्ट तोंडपाठ करून घ्या आणि त्यांच्याकडून ते करून घ्या. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर साक्षर व्हायचं असेल आर्थिक दृष्ट्या तर त्याच्याकडे गाडी असावा, बंगला असावा, व्यवसाय उद्योगातलं उत्पन्न असावं, हे सगळं ठीक आहे. पण मी तुम्हाला 3 गोष्टी 4 गोष्टी सांगणार आहेत, त्या जर नसतील तर याला काही अर्थ राहत नाही. पहिलं म्हणजे तुम्ही आम्ही जे जिवंत आहोत त्या जिवंत असण्याचा विमा काढला पाहिजे. प्रत्येकाचा लाईफ इन्शुरन्स असलाच पाहिजे. तुमच्या फॅमिलीतल्या प्रत्येकाचा लाईफ इन्शुरन्स कसा काढता येईल, नुकत्याच जन्मलेल्या मुलापासून ते 50-60-70 वयाच्या व्यक्तीपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स कसा काढता येईल, यासाठी या महिला दिना दिवशी तुम्ही संकल्प घ्या की माझ्या घरातल्या प्रत्येकाचा मी लाईफ इन्शुरन्स काढेल. अगदी महिन्याला 200-300 रुपये तुम्ही बाजूला काढले ना तरी लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम असतात. एवढं ते सोपं आहे, फक्त आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. दुसरा महत्वाचा भाग की प्रत्येकाने आपण जे उत्पन्न कमवतो त्या उत्पन्नातला काही भाग बाजूला काढून स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा काढावा. नाहीतर होतं असं की ते कुटुंब कष्ट करतं, बचत करतं, गुंतवणूक करतं आणि असं काही मोठं आजार पण येतं, मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि कमवलेली सगळी जमापुंजी शिल्लक तिथं खर्च होते, ती पण संपते. उसनवार काढावी लागते. उसनवार देण्याच्या सोर्सेस संपतात, त्यात घरातलं काहीतरी विकावं लागतं. तशी वेळ न जाणू आपल्या कुटुंबावर, कारण आजारपण आणि अपघात हे सांगून येत नाहीत. त्यामुळे त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा हा लवकरात लवकर काढून ठेवा. म्हणजे सुखी कौटुंबिक आणि व्यक्तिगत आयुष्याचे मी काही चतुसूत्री तुम्हाला सांगतो. त्यातलं पहिलं, तुमचा आरोग्य विमा असलाच पाहिजे, तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. आणि तिसरं, तुमच्या कुटुंबाची जर अशी काही मालमत्ता असेल की ज्या मालमत्तेला धोका आहे आणि धोक्यामुळे ती कधीतरी नष्ट होईल, तिचं फार मोठं नुकसान होईल, म्हणजे तुमच्याकडे गाड्या असतील, तुमचा व्यवसाय असेल, तुमची फार मोठी काय ॲसेट असेल, तुमचं दुकान असेल, काही असेल, तर त्याचे विमे काढून घ्या. त्याला जनरल इन्शुरन्स म्हणतात, सर्वसाधारण विमा. मग मोठी गाडी असेल, मोठा उद्योग असेल, मोठा व्यवसाय असेल, मोठा व्यापार असेल, म्हणजे माणसाचं जीवन, माणसाचं आरोग्य आणि माणसाकडे असणाऱ्या फार मौल्यवान वस्तू, या तिन्हींचं आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या धोक्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. तर
तुम्ही कमवलेले, तुम्ही साठवलेले, तुम्ही गुंतवलेले पैसे नाहक वाया जाणार नाहीत. ते इन्शुरन्स मधून त्याची सगळी भरपाई होईल. आणि नंतरचा चौथा एक भाग महत्वाचा आहे, ते म्हणजे तुमचं पीएफ अकाउंट असलं पाहिजे, प्रॉव्हिडंट फंडचं अकाउंट असलं पाहिजे, आणि त्याच्यात दर महिना तुम्ही 100-200 काहीतरी रक्कम ठेवा, की जी तुमच्या नंतरच्या वार्धक्याच्या वगैरे काळी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आता ते कुठं काढायची, तर तुमचं ज्या कुठल्या बँकेत खातं असेल बचत गटाच्या माध्यमातून, बँक ऑफ महाराष्ट्र, तिथं जाऊन फक्त विचारा पीएफचं अकाउंट काढायचे कसं काढू, ते तुम्हाला 100% सांगतील. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं हे एक गोल ठेवा, हे एक ध्येय ठेवा, की माझ्या कुटुंबातलं किंवा माझं तरी हे पीएफचं अकाउंट काढेल. दुसरं, जे सरकारी नोकरदार असतात त्यांना पेन्शन असते, पण आपल्याला पेन्शन नसते. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत आपण कमवतो. हातपाय चालायचे बंद पडल्यानंतर कमाईचं काय? म्हणून मग एक पुढे विषय आहे की सरकारच्या अनेक योजना आहेत की तुम्ही महिनाकाठी किंवा वर्षाला काही अल्पस्वल्प रक्कम भरायची, उरलेली रक्कम सरकार भरतं, आणि तुम्हाला 60 नंतर दरमहा 2000, 5000, 3000 अशी पेन्शन तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मिळत राहते. अतिशय चांगल्या योजना आहेत सरकारच्या, पण आपल्याला त्या माहिती नसतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्टेट बँकेत गेला, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेला आणि पेन्शन योजनेची चौकशी केली, म्हणजे वर्षाला काही 250-500 रुपये भरून ती योजना चालते, तर अशा योजनेची माहिती करून घ्या, वेळात वेळ काढा, त्या योजनेचा फॉर्म भरा, आणि वर्षाला फक्त काहीशी रक्कम भरून तुमच्या नंतरच्या वार्धक्याच्या काळामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम राहा. तो काळ असा असेल किंवा तुमची नातवंड मुलंच अडचणीच्या वेळी येतील आणि म्हणतील आम्हाला पैसे द्या, एवढे तुम्ही स्ट्रॉंग असाल, योजना सरकारच्या रेडी आहेत, सरकार खर्च करायला तयार आहे, पण आपण त्या योजनांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मी सांगितलेली गोष्ट पहिली कुठली, बचत तर तुम्ही करताच, ती लेगसी आपल्याला आपल्या पूर्वजांपासूनच मिळत आलेली आहे, की जेवढी काटकसर स्त्री करते तेवढी काटकसर कुणीच करत नाही. म्हणून ती लेगसी पुढे न्या. फक्त तो खर्च करताना भावना बाजूला ठेवा, भावना मन बाजूला ठेवा, आणि हृदय, मेंदू पुढे ठेवून ती मी केलेली बचत ही कशा पद्धतीने चांगल्या आणि मौल्यवान गोष्टीलाच खर्च होईल, की ज्याच्यातनं कुटुंबाचं, आपल्या घराण्याचं नाव, पुढच्या पिढ्यांचं कल्याण होईल, अशा दृष्टीने ती बचत खर्च करण्याचा धोरण ठेवा. जोपर्यंत तशी संधी येत नाही बचत करत राहा. बघा ना, जिजाबाई साहेबांनी खूप काटकसर केली, महाराणी सारख्या राहिल्या नाहीत, एकदम साध्या राहिल्या, आणि एवढं मोठं संपत्ती बाजूला ठेवली, आणि औरंगजेब इकडे आल्यावर त्याच खजिन्याच्या जोरावर धनाजी, संताजी, ताराबाई राणीसाहेब यांनी औरंगजेबाला सुद्धा पाणी पाजलं, इथंच त्याची कबर खोडावी लागली. पण ते पैसे नसते तर सैन्य लढलं असतं का? सैन्य पोटावर लढतं. म्हणून या गोष्टी बचतीवर मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्ही करताच, फक्त ती योग्य ठिकाणी झाली तर तिचं सार्थक लागेल. दुसरं, हेल्थ इन्शुरन्स काढा, लाईफ इन्शुरन्स काढा, जनरल इन्शुरन्स, जर तुमच्या मालमत्ता काही असतील तर त्या मुलांना, नातवंडांना, पतिराजांना काढायला सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं, पीएफचं अकाउंट असू द्या, निवृत्ती वेतनाची काहीतरी तजवीज अल्पस्वल्प, म्हणजे ते कसं भागेल माहितीये का? तुमचा भाऊ जरी आला ना, भाऊ बिजेला आणि रक्षाबंधनला, त्याची ओवाळणी जरी तुम्ही बाजूला ठेवली ना, तरी त्याच्यातून त्याचा वार्षिक हप्ता जाईल आणि तुम्हाला नंतर पेन्शन मिळेल. एवढ्या चांगल्या योजना आहेत. आणि पुढचं, पैसा हाच आनंद देतो, हाच सुख देतो, हा एक गैरसमज आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत देश कोणता? कोण सांगितली? तर विद्यार्थिनी पण बसल्यात. जगात जेवढे देश आहेत, भारत, हा कुठल्या देशाचं नाव घेतो आपण? अमेरिका, बरोबर. पण मग तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसे खूप आहेत, मग सगळ्यात जास्त सुखी आणि आनंदी लोक कुठल्या देशात पाहिजे होती? अमेरिकेत. पण दुर्दैवानं नाहीत. सगळ्यात सुखी लोक नॉर्वे या देशात आहेत. नंतर नंबर लागतो स्वीडनचा, नंतर लागतो डेन्मार्कचा. म्हणजे सुख, आनंद आणि पैसा यांचा संबंध व्यस्त असतो. जेवढा पैसा जास्त तेवढं समाधान कमी, इनसिक्युरिटी जास्त. त्यामुळे मग करायचं कसं? मगापासून मला सर, तर तुम्ही मी पैसा वाढवण्याविषयी किंवा तो जास्ती मिळवण्याविषयी अजिबात सांगितलं नाही. मी पैसा तुम्हाला कमी लागावा, कमी पैशात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे. म्हणजे तुम्ही मेडिकल इमर्जन्सी आली तर कुठलाही पैसा न भरता तुमचा उपचार कधी होईल? तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तेव्हा. तुमच्या मालमत्तेचं जर काही नुकसान झालं तर ते भरून पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल. हे कधी होईल?
जनरल इन्शुरन्स त्याचा काढला असेल तर. आणि तुम्हाला आम्हाला काही जरी झालं तरी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना कुठलीच तदाद लागणार नाही याच्यासाठी लाईफ इन्शुरन्स असावा. पी एफ अकाउंटचं मी सांगितलं, निवृत्ती वेतनाचं मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरी एक फार छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती जर आयुष्यात असेल ना तर गाठी पैसा नसला तरी कशाचीच तदाद असणार नाही. ही सुद्धा एक आर्थिक साक्षरता आहे. कारण पैसा फक्त कमवून मिळतो आणि टिकतो हा गैरसमज आहे. कमवलेला पैसा चोरीला जाऊ शकतो, संपू शकतो, त्याला क्षय आहे. पण दुसरी एक जगातली फार मोठी गोष्ट आहे, ती जर तुमच्याबरोबर तुम्ही ठेवली, पैसाच काय कुठल्याच गोष्टीची तदाद असणार नाही. एक छोटीशी गोष्ट आहे. मदन मोहन नावाचे एक संगीतकार होऊन गेले. खूप चांगली चांगली गाणी त्यांनी दिली आणि त्यांचं एक विश होतं की मी इथून पुढची सगळी गाणी लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेणार. आणि ही वार्ता त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरली. म्हणून हे होऊच नाही म्हणून मदन मोहन यांची असूया करणाऱ्यांनी काय केलं, लता मंगेशकरांचे कान भरले आणि लता मंगेशकर म्हणले मी त्याच्याकडे गाणारच नाही अजिबात. झाला प्रॉब्लेम. मग त्यांनी एक काम केलं, मदन मोहननी तडक लता मंगेशकरांकडे गेले आणि त्यांच्या हातात एक पाकिट ठेवलं. म्हणले काय आहे या पाकिटात? ते म्हणले उघडून बघा. त्यांनी उघडलं, आत एक राखी होती. ते म्हणले आता मला बांधा राखी. राखी बांधून घेतली. तिथून पुढं जवळपास 250 गाणी मदन मोहननी संगीत दिलेली लता मंगेशकरांनी गायली. आणि गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मानधनाचं पाकिट जेव्हा मदन मोहन द्यायचे तेव्हा त्यांनी ते पाकिट कधीच उघडून बघितलं नाही. त्याच्यात फक्त 101 रुपये असायचे. आणि मदन मोहन यांच्या मुलाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा ज्या लग्न पत्रिका वाटल्या गेल्या त्याच्यात खाली लिहिलं होतं लता मंगेशकर इन्व्हाइट्स यू. त्यामुळे जगभरातली सगळी लोक आली, लता मंगेशकर बोलवत आहेत. त्यामुळे म्हणजे बघा की फक्त पैसा हे सर्वस्व नाहीये. आपण पैसा मिळवण्यासाठी पैशाच्या मागे धावतो, पण ज्यांनी खूप पैसा मिळवला ते पैशाच्या मागे नाहीत धावले. ते कशाच्या मागे धावले? त्यांनी माणसं जोडली, त्यांनी नाती जोडली, उत्तम स्वभाव जोडले. महात्मा गांधींजींनी जो हरिजन फंड जमा केलेला होता ना, त्या हरिजन फंडामध्ये 70% संपत्ती कुठली होती तर माता भगिनींनी दिलेले दागिने. आता गांधीजींना का दिले? कारण त्यांना माहिती होतं की हा जो फकीर माणूस आहे तो आम्ही दिलेल्या गोष्टी कुठं खर्च करेल? चांगल्याच ठिकाणी खर्च करेल. तुमचं जर भूमिका निस्वार्थी असली, तुमचं मन निर्मळ असलं, तुमची तत्व चांगली असली तर पैसा तुमच्याकडे पळत येतो. आणि मी सांगितलेली गोष्ट नीड आणि वॉन्ट याच्यामध्ये फरक करायला शिका. गरज म्हणजे अँड्रॉइड फोन गरजेची वस्तू आहे, पण तो ऍपलचाच असावा हा हट्टास असता कामा नये. साडी चांगली असावी ठीक आहे, पण ती पैठणीच असावी आणि सगळ्यात जास्त किमतीची असावी हा हट्टास असता कामा नये. घर असावं घरासारखं, पण ते शेजाऱ्यांनी बांधलंय आरसीसी म्हणून आमचंही पाहिजे आरसीसी असा जर आपण हट्ट धरला तर घराचं सुख समाधान आपण हरवून जाऊ. म्हणजे सुख समाधानाकरता पैसा न कमवता आपल्या महत्वपूर्ण गरजा भागवण्याच्या अनुषंगाने जर आपण तो कमवायला गेलो, त्याचं व्यवस्थापन करायला गेलो तर पैसा आपल्याला कधीच कमी पडणार नाही. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचं एक गणित कसं असतं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काय वाटतं, आपल्या घरामध्ये ना आपलं जुनं घर आहे ते आरसीसी बांधलं ना की आपल्याला जरा छान वाटेल म्हणून आपण आरसीसी घर बांधतो. आरसीसी घर बांधल्यावर कळतं की यार घराला कलर दिला तरच ते चांगलं वाटेल. आपण घराला कलर देतो. कलर दिल्यावरती वाटतं फर्निचर चांगलं पाहिजे म्हणून आपण फर्निचर चांगलं करायला जातो. फर्निचर ज्याला वाटतं आपला फ्रीज जुना झालाय, टीव्ही जुना झालाय, तो एलसीडी घेतला पाहिजे, आपण ते घेतो. एलसीडी घेतला की मग जुनं केबल कशाला, आपण डिश वगैरे वापरू. मुलं म्हणतात की नाही आता आपण वायफायच घेऊ. असं करत करत त्या घरात राहणं बाजूला पडतं आणि ते घर चांगलं करण्याच्या दृष्टीस कुटुंब झटत राहतं, सुख बाजूला. परत त्या कुटुंबाला वाटतं 2 व्हीलरनी फिरायचं खूप झालं, आता 4 चाकी घेतली पाहिजे. 4 चाकी घेतली जाते आणि 4 चाकीचे जेव्हा हप्ते सुरू होतात तेव्हा ओढाताण होते. पण 4 चाकी घेतली तर सगळ्या देवांना गेलं पाहिजे आणि सगळ्या देवांना जावं लागतं. कधीच टोल भरलेला नसतो, तो टोल भरावा लागतो. एकदा घेतलेल्या गाडीला आयुष्यभर पेट्रोल टाकावं लागतं, आयुष्यभर सर्व्हिसिंग करावं लागतं, आयुष्यभर टोल भरावा लागतो, आयुष्यभर टॅक्स भरावा लागतो. आणि चुकून अपघात झाला तर गाडीचा आणि माणसांचंही सर्व्हिसिंग करावं लागतं. म्हणजे एक गाडी सुख देणार होती, एक घर सुख देणार होतं, ते माणसाला कुठं घेऊन गेलं. म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आर्थिक साक्षरता याच्यातच आहे की तुम्हाला साधन सुचिता कळली पाहिजे. गरज काय
आणि नीड काय. गांधीजींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की हा जो निसर्ग आहे किंवा देव आपण ज्याला म्हणतो तो माणसाच्या फक्त गरजा पूर्ण करू शकतो, स्वार्थ पूर्ण करू शकत नाही. आपण देवाला एक नारळ फाडतो, त्याच्यासमोर एक कवच ठेवतो आणि काय काय मागतो, मुलाबाळांना सुखी ठेव, ह्याला नोकरी लावू दे, त्याचं लग्न होऊ दे, याला नातू होऊ दे. एका खोबऱ्याच्या तुकड्यात देव कसं देईल? देव फक्त तुम्हाला श्वास देऊ शकतो, बुद्धी देऊ शकतो, डोकं देऊ शकतो, पंचेंद्रिय देऊ शकतो. ती त्यानं दिलेत, पुढचं तुम्ही करायचं. म्हणजे तुमच्या गरजा निसर्गाने देवानी पूर्ण केल्यात, स्वार्थ तो पूर्ण करू शकत नाही. तसंच पैसा फक्त गरज पूर्ण करू शकतो, स्वार्थ कधीच पूर्ण करू शकत. दुसरी गोष्ट, आता महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉट्सअप ग्रुपवरती एक लिंक शेअर होते खूप, की महिला दिनाचं काहीतरी तुम्हाला गिफ्ट आहे, कुपन आहे, आणि बऱ्यापैकी महिला आता अँड्रॉइड वापरू लागले. तर मी तुम्हाला तुमचा लहान छोटा भाऊ, मुलगा, नातू म्हणून सांगतो की अपरिचित लिंकला स्पर्श सुद्धा करायचा नाही. कारण त्या एकदा लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुमचे सगळे बँक अकाउंट्स आणि इतर डिटेल्स हॅक होतात. 0 मिनिटात तुमचं अकाउंट वरचे पैसे 0 होऊ शकतात. दुसरं, तुमची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमच्या मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ, नंबर, सगळं त्या हॅकर्सकडे जाऊ शकतं. म्हणून अशा कुठल्याही लिंकला बळी पडू नका. दुसरं, इथल्या किती महिलांना असे इन्व्हिटेशन्स आलेत मॉलचे वगैरे, हळदी कुंकवाच्या समारंभाला या वगैरे. हे जी मॉल संस्कृती आहे तिने एक नवीन फंडा काढलाय. घरात बसलेल्या महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्यांच्या घरीला मॉल संस्कृती आणायची. त्यामुळं अशा समारंभांपासून दूर राहा की जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये असं काही तुमच्या समोर आणतात की ज्यांनी तुमचं दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त होऊन जातं. नको त्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या जातात. ही पूर्णपणे जाहिरात असते. आणि आपल्याकडे एक म्हण आहे की हळदी कुंकवाला बोलवल्यानंतर नाही म्हणायचं नसतं. अर्थात त्यांचं आपलं काही नातं नसतं. तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेलात म्हणून तुम्हाला ते 4 वानसामानाच्या गोष्टी फुकट नाहीत देणार. हळदी कुंकवाला बोलवल्यावर स्त्रिया नाही म्हणत नाहीत म्हणून स्त्रियांना हे सगळे मल्टीनॅशनल उद्योग जगत हे हळदी कुंकवाला बोलवतात. अशा हळदी कुंकवाला गेलात तरी तटस्थपणे जा. त्यांचा हेतू, जो अंतर्निहित हेतू असतो, तो ओळखण्याचा कसोशीने प्रयत्न करा. मोबाईलवरती हल्ली स्कॅम सुरू आहेत की जे थेट महिलांशी संबंधित आहेत, की तुम्हाला डायरेक्ट कॉल येतो आणि सांगितलं जातं तुमच्या मुलाचा अपघात झालाय, तुमच्या पतिराजांचा अपघात झालाय, तुमच्या छोट्या मुलाचा शाळेतून येताना अपघात झालाय आणि हॉस्पिटलमध्ये आहे ना अशा ठिकाणी पैसे पाठवा किंवा पाठवायला सांगा. तर अशा गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय त्याला रिस्पॉन्ड करू नका. हा पूर्णपणे स्कॅम असतो. ओके, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं आणि या बाबतीत हिंदी विभागाने खूप चांगला पुढाकार घेतला. म्हणून या सगळ्या गोष्टी मला तुमच्या समोर या निमित्ताने मांडता आल्या. आणि एक राहिलेली गोष्ट बचत गटांच्या संदर्भात. तर बचत गटांचं कोण आहे? मी थोडं अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खरं सांगतो. तुम्ही ते, आणि तुमचं माझं नातं मीही खेडेगावातला आहे, त्यामुळे आपण जवळचे आहे, त्यामुळं जवळचा माणूस खरं बोलतो. बचत गटाची खरी कॉन्सेप्ट ही आहे की तुम्ही गोळा केलेल्या भागभांडवलातून तुम्ही छोटे मोठे उद्योग व्यवसाय करावे. पण आजकाल मगाशी तांबोळे सरांची माझी सुद्धा चर्चा झाली. आजकाल तो जो खरा पॅटर्न आहे तो बाजूला पडलाय आणि ग्रामीण भागामध्ये एक वेगळी सावकारी सुरू झाली. म्हणजे महिना 2% जर गणित काढलं तर ते 24% जातं. कुठलीही बँक 24% कुणाला कर्ज देते. त्यामुळे बचत गटामध्ये बचत करणं आणि कर्ज देणं हा बचत गटाचा हेतू नाहीये. त्याचा हेतू आहे की तुम्हाला विणकाम चांगलं येतंय, भरतकाम चांगलं येतंय, तुम्ही उन्हाळी वस्तू चांगल्या बनवत आहात किंवा तुम्ही ज्या वस्तू बनवताय त्या जर तुम्ही मॉलमध्ये विकाय ठेवलं तर त्याला खूप चांगली मागणी आहे, असं काही असेल, तुम्ही शिवणकाम चांगलं करता, काहीही करता तुम्ही, किंवा तुम्हाला एखादं ब्युटी पार्लर छोटंसं सुरू करायचं आहे, तर अशा गोष्टीसाठी कुक्कुटपालन करायचं आहे, शेळी पालन करायचं आहे, अशा गोष्टींसाठी तो फंड वापरा. म्हणजे त्याच्यातून जे तुमचा व्यवसाय सुरू होईल तो अनंत काळापर्यंत तुम्हाला रिटर्न देत राहील. पण फक्त बचत करायची, त्यातून कर्ज वाटप करायचे, नंतर मुद्दल व्याज जमा होऊन ते नंतर वाटून घ्यायचं, हे झालं चिट फंड. आपल्याला चिट फंड चालवायचा नाहीये. आपल्याला बचत गटातून समृद्धी आणायची. तर तो हेतू कुठेतरी बाजूला पडतोय. तर त्याच्याकडे पण लक्ष द्या की तुमच्या गावचा बचत गट हा असा वेगळ्या पद्धतीने चेतना सिन्हा मॅडमनी यांनी जसं केलंय
तसं तुमच्या हातून काहीतरी घडावं असंही तुम्ही एकत्रितरित्या या महिला दिना दिवशी संकल्प करा आणि तो तडीस न्या. या सरांच्या विभागाच्या आवाहनाला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि इथं आलात आणि मघापासून मी जे तुम्हाला बौद्धिक काहीतरी सांगतोय की असं करा तसं करा, ते तुम्ही खूप छानपणे ऐकून घेतले. कारण मला पहिला प्रश्न हा होता की आता गावात बचत गट चालवणाऱ्या सगळ्या लेडीज आपल्या त्यांच्या समोर बोलायचं, कारण तुम्हाला यातला अनुभव खूप जास्त असतो, आम्हाला कमी असतो. म्हणून आम्ही बचत गट हा विषय बाजूला ठेवला आणि आर्थिक साक्षरता ही जी तुमची खूप काळाची गरज आहे येत्या काळामध्ये, त्याच्यावर बोलावं. आज मी सांगितलेले निम्मे जरी मुद्दे तुम्ही घरात केलेत तर एक फार मोठी परंपरा, लेगसी तुमच्या घरात सुरू होईल की जी तुमच्या घराला ना कुठच्या कुठं नेऊन ठेवून. कारण मी इतिहासातले दाखले सांगितले ना, 10x10च्या रूममध्ये तयार झालेला बिझनेस इन्फोसिस, आज तुमच्या गावातली मुलं त्या कंपनीत कामाला असतील बघा. एवढी मोठी एका स्त्रीमुळे ते घडलं. अशी कितीतरी उदाहरणं, रयतचं उदाहरण आहे. म्हणून एक खूप अजित पाटील सरांनी त्यांच्या ह्याच्यात लिहिलंय